ही शिस्तबद्ध पावले मंचासमोरून संचलन करतील. चला तर मग अनुभवूया हा नेत्रदीपक सोहळा. परेड कमांडर आहेत श्री सागर यशवंत कदम, परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक बुलढाणा. तसेच दुय्यम परेड कमांडर आहेत श्री विकास तिडके, राखीव पोलीस निरीक्षक बुलढाणा. रिमझिम पाऊस असो वा कडक ऊन, देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे आमचे शूर जवान आज या मैदानामध्ये आहेत. शौर्य, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेला आपला तिरंगा मंचावर डौलाने फडकतोय आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत शिस्तीचा कणा असलेल्या या विविध तुकड्या. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. पहा, जवानांच्या हाताची हालचाल आणि पायांचा जमिनीवर पडणारा तो एकसारखा आवाज, जणू काही काळजांची धडधड एक झाली आहे. ही शिस्त, हा गणवेश आणि ही निष्ठा केवळ एका देशासाठी आहे, माझ्या महान भारतासाठी. शौर्य, ध्येय आणि शिस्तीचा हा त्रिवेणी संगम. सर्वप्रथम बुलढाणा पोलीस दल पुरुष यांच्या दोन तुकड्या आहेत. प्लाटून क्रमांक 1 प्लाटून कमांडर आहेत श्री शरद माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण. सुपर्णप्रिय आहेत श्री भूषण पाटील, पोलीस उपनिरीक्षक. खाकी वर्दीचा दरारा आणि शिस्तबद्ध पाऊल श्रम, जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे हे खंबीर रक्षक, आपल्या कर्तृत्वाने शत्रूचा थरकाप उडवणारे हे आमचे वीर जवान. प्लाटून क्रमांक 1 बुलढाणा पोलीस दल पुरुष, प्लाटून क्रमांक 2 बुलढाणा पोलीस दल पुरुष. प्लाटून कमांडर आहेत श्री स्वप्नील नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष बुलढाणा. सुपर्णप्रिय आहेत श्री विनोद खंबलकर. यानंतर बुलढाणा पोलीस दल महिला, प्लाटून कमांडर आहेत श्रीमती आपल्या समोरून या ठिकाणी बुलढाणा पोलीस दलाचे पुरुष. यानंतर बुलढाणा पोलीस दल महिला. आता आपल्या समोरून येत आहेत स्त्री शक्तीचं दर्शन घडवणाऱ्या बुलढाणा पोलीस महिला तुकडे. रणरागिणींची ही पावले महाराष्ट्राच्या सुरक्षितेसाठी सदैव तत्पर आहेत. आपल्याची सबला झालेली ही जिगरबाज रूपे पाहून ऊर अभिमानाने भरून येते. यानंतर आपल्या समोर येत आहेत बुलढाणा वाहतूक शाखा, प्लाटून क्रमांक 4 जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा. ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता रस्त्यावरील सुरक्षितता आणि शिस्त राखणारी बुलढाणा वाहतूक शाखा. विना अडथळा प्रवास आणि सुरक्षित जीवन हेच ज्यांचे ध्येय आहे. प्लाटून कमांडर श्री दुर्गेश राजपूत व सुपर्णप्रिय आहेत श्री संतोष कदम. प्लाटून क्रमांक 5 बुलढाणा होमगार्ड पुरुष, प्लाटून कमांडर आहेत श्री शुभम सुभाष निकाळजे व सुपर्णप्रिय आहेत श्री दीपक बळीराम चव्हाण. आता निस्वार्थ सेवा ही ब्रीद वाक्य उराशी बाळगणारे बुलढाणा होमगार्ड जवान, पोलीस दलाच्या खांद्याला खांद्या लावून मदत करणारे हे स्वयंसेवक आपल्या शिस्तीचे सर्वांना या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत. बुलढाणा होमगार्ड महिला, प्लाटून कमांडर आहेत श्रीमती मंदाकिनी पांडव. सुपर्णप्रिय आहेत श्रीमती विनोद सरकटे. त्यांच्या मागोमाग बुलढाणा पोलीस बँड पथक सुद्धा येत आहेत. संपूर्ण संचलनाला आपल्या सुरावलींनी मंत्रमुग्ध करणारे बुलढाणा पोलीस बँड पथक वाद्यांच्या तालावर आणि शौर्याच्या सुरावर सारा मैदानाचा थरार वाढवणारे हे पथक संचलनाची शोभा या ठिकाणी द्विगुणित करीत आहे. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या कडकडाट या सर्व जवानांचं स्वागत करूया. अभिमान आहे आम्हास आमच्या महाराष्ट्र पोलीस दलाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रगतीत आणि सुरक्षेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील गुणवंत माननीय नामदार
पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी हा गुणगौरव समारंभ होत आहे। सर्वप्रथम श्री सुनील समाधान राऊत, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक व वाचन उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव, पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी गौरव करून त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे। श्री सुनील समाधान राऊत, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक व वाचन उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव। माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते हा गुणगौरव समारंभ होत आहे। माननीय आमदार आदरणीय श्री कायंदे साहेब, माननीय डॉक्टर श्री देवरे साहेब, जिल्हाधिकारी बुलढाणा, माननीय श्री तांबे साहेब, पोलीस अधीक्षक बुलढाणा, तसेच श्री खरात साहेब, CEO बुलढाणा, श्री संजय जानराव नागवे, पोलीस हवालदार, ATP शाखा बुलढाणा, या सेवेसाठी गौरव करून त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सौ अनुराधा भगवान लवंगे, ग्राम महसूल अधिकारी पांगरी, भाग 2, उपविभाग बुलढाणा, जिल्हा बुलढाणा, आदर्श तलाठी पुरस्कार सन 2025 आणि 26। सौ अनुराधा भगवान लवंगे, ग्राम महसूल अधिकारी पांगरी, भाग 2, प्रशस्तीपत्र देऊन माननीय महोदयांच्या हस्ते सत्कार होत आहे। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा अंतर्गत सर्वप्रथम श्रीमती आशा सुधाकर शिरसाट, विष्णुवाडी बुलढाणा, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील महिला व बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण। त्यानंतर श्रीमती रजनी विजय जुमळे ह्या इथे उपस्थित नाही आहेत। श्रीमती वर्षा विशाल पालकर चिखली, महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील महिला व बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ। एका सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रोत्साहित राहुल बोंद्रे चिखले यांना सुद्धा हा पुरस्कार आहे, परंतु त्या इथे हजर नाही आहेत। यानंतर श्रीमती वर्षा विशाल पालकर, दोन 2022-23 चा पुरस्कार। वर्षा विशाल पालकर यांनी महिला व बालविकास क्षेत्रात सन 2000 पासून ते अद्यापपर्यंत कार्य केलेले दिसून येते। सध्या बालकल्याण समितीमध्ये तसेच स्थानिक तक्रार निवारण समितीमध्ये त्या सदस्य आहेत। यानंतर मी माननीय महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती परत एकदा आपण सन्मानाने उभं राहावं। यानंतर दामिनी पथकांच्या वाहनाचं संचालन होणार आहे, त्यामुळे मी पुनश्च एकदा मंचावरील यानंतर दामिनी पथकाच्या वाहनाचं संचालन होणार आहे। बुलढाणा दलाला 27 नवीन गाड्यांचं वाटप झालेलं आहे। बुलढाणा दलाला 27 नवीन गाड्यांचं वाटप झालेलं आहे। दामिनी पथकांच्या वाहनाचं संचालन या ठिकाणी होत आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कार्यरत असलेली दामिनी पथक शासनाकडून नवीन वाहने प्रदान करण्यात आलेली आहेत। या नवीन वाहनामुळे शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथकाला अधिक वेगाने आणि प्रभावीपणे गस्त घालता येणार आहे। यामुळे आपल्या बुलढाणा नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे। या महिलांच्या तक्रारीवर ताबडतोब निवारण करणे आपल्याला सोपं होणार आहे।
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दामिनी प्रसाद ही नवीन वाहने प्रदान करण्यात आलेली आहे. बुलढाणा पोलीस दलाच्या दामिनी पथकामध्ये नव्या वाहनांचा या ठिकाणी समावेश. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस दलाच्या दामिनी पथकाला ही वाहने मिळालेली आहेत. माननीय महोदयांच्या हस्ते दामिनी पथक जिल्हा पोलीस यांना सुद्धा या वाहनाचं वितरण झालेलं आहे. माननीय महोदयांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. समावेश आपल्या बुलढाणा पोलीस दलामध्ये झालेला आहे. दिमागदार संचालन त्यांचं सुरू आहे आणि माननीय महोदयांच्या हस्ते या वाहनांचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. नक्कीच या नवीन वाहनामुळे पोलिसांची गस्तही वाढेल आणि आपल्या महिला निर्भयपणे या घराबाहेर पडू शकतील असाही विश्वास आपल्याला आहे. पोलीस दलांचं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं आहे. माननीय महोदयांच्या हस्ते या वाहनाचं उद्घाटन होत आहे. त्यापेक्षा फुगा काढायला नको अशा आम्ही हे करतो. माननीय महोदयांच्या हस्ते या वाहनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. हिरवी झेंडी दाखवून या वाहनांचा समावेश आपल्या या बुलढाणा पोलीस दलामध्ये झालेला आहे. छातीवरती काळी टोपी जनसेवेचा ध्यास बुलढाणा पोलिसांच्या शौर्याचा साऱ्या जिल्ह्यात विश्वास. बुलढाणा दलाला या 27 नवीन गाड्या मिळालेल्या आहेत. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्यांचा कळकळाट होऊ द्या आणि आपल्या या वाहनाचा आपल्या या बुलढाण्यामध्ये आपण समावेश करूया. यानंतर सर्वांनी पुन्हा आपल्या जागेवरती सन्मानाने या ठिकाणी